नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज खूप लवकर सगळं करण्याचा आवरण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी पण थोडा उशीर झालाय। पण होप मी वेळेवर पोहोचेल आणि मला ट्रॅफिक नाही मिळणार आणि माझा आजचा दिवस खूप चांगला जाईल। काल मम्मी पप्पांना मंदिरात मदत करता करता 12 कधी वाजले कळलंच नाही, म्हणून पटापट रेडी होऊन मी पटकन आले। सुख म्हणजे प्रभूंच्या जन्माच्या दिवशी आमरे काकांचं कीर्तन। आता जरा पण वेळ वाया न घालवता आपण पटापटा प्रभू श्री रामचंद्रांचा पाळणा सजवूया। आता प्रभूंसाठी जे हार फुलं येतात ना, आपण त्यांचाच उपयोग करून त्याच हारांनी त्याच फुलांनी प्रभूंचा पाळणा सजवूया। मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पाळणा कसा वाटतोय। आता यामध्ये प्रभूंची एक छोटीशी मूर्ती ठेवून आपण प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत। ती माझ्याकडे काहीच नाहीये, काय करू? तुला दाखव ना स्वतःला। आम्ही संध्याकाळी काढूया। हो, नाही मी 2 भाग करणार आहे। एकामध्ये आपला राम जन्म असेल, होपफुली तो जरा जास्त मोठा व्हिडिओ होऊ दे, आणि दुसरा असेल तो पालखीचा। त्यामुळे कुठे जाऊ नका, माझा व्हिडिओ बघत राहा। जबरदस्ती करते ना। प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म आणि त्यांची पूजा दरवर्षीप्रमाणे मम्मी पप्पांनी केली आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आरत्या गायल्या। अशा प्रकारे आपल्या रामाचा जन्म झाला। आप क्या बने हो, प्रभु श्री राम की लक्ष्मण? राम बने हो? अरे वाह, आपके लक्ष्मण कहाँ है? अशा प्रकारे मी जबरदस्ती लोकांचे फोन घेऊन सबस्क्राइब करते। काय नाव आहे? की कडी कू की का डी कू डबल ओ। आली कितने सब्सक्राइबर आहात? 35 वाले। थैंक यू। मला फॉलो करतेस ना तू यूट्यूब वरती? खरं सांग, तरी चेंज नाही करणार आहे मी। तुला आवडला खरंच? चांगलाय, चांगली वाटते तू। थँक्यू। रामनवमीच्या निमित्ताने पहिला व्लॉग मी इथेच संपवते आणि दुसऱ्या भागातील व्लॉगसाठी तुम्ही कुठेच जाऊ नका, मला सबस्क्राईब करा किकडी कुला। आणि तोपर्यंत मी हवा खाते आणि थोडासा पंख्याची हवा घेऊन थोडासा रेस्ट करते, ब्रेक घेते आणि पुढच्या व्लॉगची तयारी करते। थँक्यू।